प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मी दीपाली कुलकर्णी देशमुख माझ्या विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। तर आपण स्टेट बोर्ड परीक्षेसाठी टार्गेट सिरीज सुरू केलेली आहे आणि त्याचा 14वा भाग मी अपलोड करते आहे। या भागामध्ये करंट इलेक्ट्रिसिटी या चॅप्टरवरचे प्रश्न आपण बघणार आहोत। तुम्हाला माहिती आहे या चॅप्टरमध्ये एकूण 5 सर्किट डायग्राम जर केल्या तर त्यामधला एक प्रश्न पडण्याची शक्यता खूप जास्त आहे आणि तुम्ही ते प्रश्न जे आहेत ते प्रॅक्टिकलला पण केलेले आहेत, म्हणजे त्याची तुम्हाला एकदा प्रॅक्टिस पण झालेली आहे आणि त्याच्यात त्या सर्किट डायग्राम लर्न करण्यामध्ये एक जर ट्रिक वापरली तर ती सर्किट डायग्राम बनवणं हे सोपं जातं। त्यामुळे हे प्रश्न चांगले करा। त्यातला पहिला प्रश्न आपण आता बघतो आहोत। प्रश्न असा आहे, एक्सप्लेन विथ नीट सर्किट डायग्राम हाऊ you will determine the unknown resistance by using a meter bridge। आपल्याला मीटर ब्रिज वापरून अननोन रेजिस्टन्स काढायचा आहे। मग आता फिगर काढायची आणि त्या फिगर वरूनच एक्सप्लेनेशन लिहायचं। खूप पापट पसारा लिहित बसायचं नाही। तर आधी इथे 1 मीटर वायर घ्यायची। बघा ही अशी आधी 1 मीटर अशी ही स्केल घेतली आणि त्याच्यावर ही 1 मीटर स्केल आहे आणि त्याच्यावर बघा एक वायर आपल्याला ह्या 2 टोकांमध्ये एक वायर फिक्स करायची आहे की जिचा युनिफॉर्म क्रॉस सेक्शनल एरिया हा युनिफॉर्म असला पाहिजे। त्याच्यानंतर तिथे आपल्याला 2 मेटल स्ट्रीप घ्यायच्या की ज्यांनी यल असा आकार तयार केलेला आहे। तर आता बघा अशा 2 मेटल स्ट्रीप घेतल्या आणि त्याच्या खाली ह्या 2 वायरचे टोक इथं असणार आहे। मग आता बघा अशी आपण यल मेटल स्ट्रीप तयार केली आणि तिसरी एक मेटल स्ट्रीप या दोन्हीच्या मध्ये घ्यायची की जेणेकरून इकडचा हा तुमच्या डाव्या हाताला लेफ्ट गॅप तयार होणार आहे आणि इकडे उजव्या हाताला हा राईट गॅप तयार होणार आहे। मग आपल्याला इथे जो रेजिस्टन्स शोधायचा आहे अननोन रेजिस्टन्स त्याला एक्स असं म्हणायचं, तो इथे जोडायचा लेफ्ट गॅप मध्ये आणि इथे रेजिस्टन्स बॉक्स जोडायचा। राईट गॅप मध्ये काय जोडायचा? रेजिस्टन्स बॉक्स जोडायचा। हा आरबी आपण जोडला। मग आता इथं हा सी पॉइंट आहे, इथं गॅल्व्हॅनोमीटरचं एक टोक जोडायचं आणि गॅल्व्हॅनोमीटरच्या दुसऱ्या टोकाला जॉकी जोडायची आणि याला डी पॉइंट असं म्हणायचं। आलं का लक्षात? मग आता हेच सगळं आपण जे केलंय ते सगळं एक्सप्लेनेशन लिहायचं। मग आता इकडची हा बॅलन्स पॉइंट जो आहे डी, तर ह्या बाजू आता इथे खाली सर्किट कसं कंप्लीट करायचं तर बॅटरी की आणि रेहोस्टॅट। बघा पोटेन्शिओमीटर मध्ये याला फक्त आपल्याला उभं करायचंय आणि इथं आडवं करायचंय। ही सिरीज नीट लक्षात ठेवा, बॅटरी की आणि रेहोस्टॅट, बॅटरी की आणि रेहोस्टॅट। समजलं का? आणि आता इकडची जी बॅलन्सिंग लेंथ आहे तिला एलएक्स असं म्हणायचं आणि इकडची जी बॅलन्सिंग लेंथ आहे तिला एलआर असं म्हणायचं। समजलं का? तर हे जे आपण एक्सप्लेनेशन केलंय ते सगळं पॉइंट वाईज तिथे लिहून काढायचं। मग आता इथे आपल्याला प्रिन्सिपल वापरायचंय व्हीटस्टोन मीटर ब्रिजचं। मग व्हीटस्टोन मीटर ब्रिजच्या प्रिन्सिपल मध्ये काय असतं तर इथला रेजिस्टन्स आणि इथला रेजिस्टन्स म्हणजे एक्स डिवायडेड बाय, आता हा रेजिस्टन्स बॉक्स आहे त्यातून आपण असा रेजिस्टन्स सिलेक्ट करायचा की जेणेकरून आपल्याला इथे नल पॉइंट मिळणार आहे। आलं का लक्षात? आणि मग हा नल पॉइंट मिळाल्यानंतर इथे काढलेला रेजिस्टन्स त्याला आर असं म्हणायचं। त्याच्यानंतर या लांबीत असलेला रेजिस्टन्स, आता ही ए आहे आणि ही बी वायर आहे, तर हा रेजिस्टन्स इन लेंथ एडी वायर डिवायडेड बाय रेजिस्टन्स इन लेंथ डीबी वायर। समजलं का? हा रेजिस्टन्स भागिले हा रेजिस्टन्स डिवायडेड बाय ह्या लांबीतला रेजिस्टन्स डिवायडेड बाय ह्या लांबीतला रेजिस्टन्स, हे व्हीटस्टोन मीटर ब्रिजचं प्रिन्सिपल आहे। मग आता ही जॉकी जी आहे ना ही इथं अशी आपण स्लाइड करत असतो, ह्या वायरवर अशी स्लाइड, ही वायर आहे अशी मीटर वायर आणि त्याच्यावर आपण अशी ही स्लाइड करत असतो सो दॅट आपल्याला ह्या डी पॉइंटला काय मिळणार आहे? नल पॉइंट मिळणार आहे। मग आता आपण असं शिकलो की रेजिस्टन्स हा लांबीच्या समप्रमाणात बदलतो लेंथच्या आणि क्रॉस सेक्शनल एरियाच्या इनवर्स प्रपोर्शन मध्ये बदलतो। आणि टू रिमूव्ह दिस प्रपोर्शनॅलिटी साइन वी हॅव टू पुट कॉन्स्टंट
and that constant is called as resistivity or it is also called as specific resistance, काही म्हणा. मग आता बघा इथं काय झालं तुमचं, तर आता x by r दॅट इज इक्वल टू, आता RAD जर घेतलं तर रो इंटू LAD डिवायडेड बाय A, कारण युनिफॉर्म क्रॉस सेक्शन एरिया आहे त्या वायरचा. आणि इथे आता RDB दॅट इज इक्वल टू रो इंटू LDB डिवायडेड बाय A. मग आता इथे याची किंमत टाकून दिली, तुमच्या असं लक्षात येईल हे डिवायडेड बाय रो इंटू LAD बाय A डिवायडेड बाय रो LDB बाय A. काय झालं, हे रो हे A हे सगळं कॅन्सल झालं आणि x बाय r दॅट इज इक्वल टू LAD डिवायडेड बाय LDB, म्हणजेच तुम्ही असं म्हणू शकता LX डिवायडेड बाय LR. यालाच काय म्हणायचं, LX डिवाइड दॅट इज इक्वल टू LX डिवायडेड बाय LR. आणि म्हणून x बरोबर r इंटू ब्रॅकेट LX डिवायडेड बाय LR. अशा पद्धतीने आपण हा अननोन रेझिस्टन्स शोधला. किती सोपं आहे, कळलं का? अशा पद्धतीने सर्किटची प्रॅक्टिस करा. जे मी एक्सप्लेनेशन सांगितलं ते शॉर्ट मध्ये लिहा आणि हे डेरिव्हेशन लिहा. 3 मार्काला प्रश्न पडेल. ओके, यावरच अजून सेम प्रश्न विचारला जाऊ शकतो. डिस्क्राइब केल्विन्स मेथड टू डिटरमाइन द रेझिस्टन्स ऑफ ए गॅल्व्हॅनोमीटर बाय युजिंग मीटर ब्रिज. आता आपल्याला गॅल्व्हॅनोमीटरचा रेझिस्टन्स काढायचा आहे. मग आता ह्या आकृतीमध्ये काय बदल करायचा, तर हे सरळ जोडायचं इथे आणि इथे जी करायचं फक्त. आलं का लक्षात? गॅल्व्हॅनोमीटर इथे जोडायचा, हा जो जी आहे हा इथे जोडायचा. समजलं? मग आता हा जोडल्यावर काय झालं, तर आता इथे आपल्याला इक्वल डिफ्लेक्शन मेथड वापरावी लागती. बाकी वर्णन सेम लिहायचं, फक्त लिहिताना लिहायचं लेफ्ट गॅप मध्ये कोण जोडायचा, गॅल्व्हॅनोमीटर. राईट गॅप मध्ये काय जोडायचा, रेझिस्टन्स बॉक्स. मग आता परत बाकी सगळं सेम झालं आणि मग आता इथं हा रेझिस्टन्स डिवायडेड बाय हा रेझिस्टन्स डिवायडेड बाय ह्या लांबीतला रेझिस्टन्स डिवायडेड बाय ह्या लांबीतला रेझिस्टन्स. आता याला LX ऐवजी काय म्हणायचं, LG म्हणायचं आणि याला LR म्हणायचं. मग आता स्मॉल इथे जी स्मॉल म्हणलं तर हे स्मॉल म्हटलं. मग आता इथं काय बदल होईल बाळांनो, तर इथं G भागिले R बरोबर R, आता इथं RAD डिवायडेड बाय RDB. पण इथं बदल होईल की हा जो होता ना, तर याला इथे म्हणायचं RAD ला तुम्ही म्हणायचं LG. काय म्हणायचं इथं, LG. आणि याला काय म्हणायचं, LR. बघा इथं म्हणायचं LG आणि इथं म्हणायचं LR. आलं लक्षात? मग आता हे LG आणि इथे LR. मग आता काय झालं, तर इथे G बाय R दॅट इज इक्वल टू LG डिवायडेड बाय LR. बघा LG डिवायडेड बाय LR. आणि म्हणून G चा फॉर्म्युला काय आला, देअरफॉर G दॅट इज इक्वल टू R इंटू ब्रॅकेट LG डिवायडेड बाय LR. समजलं का? न्यूमरिकल जरी सोडवायला आलं, तुम्हाला असं 3 रेझिस्टरचं नेटवर्क 3 व्हॅल्यू देतील आणि एक काढायला विचारतील, तर त्याच्यावरून पण काढणं सोपं आहे. तर या पद्धतीने आपण ही जी मेथड आहे हिला केल्विन्स मेथड असं म्हणायचं. आणि रेझिस्टन्स वी कॅन डिटरमाइन द रेझिस्टन्स ऑफ द गॅल्व्हॅनोमीटर बाय युजिंग केल्विन्स मेथड. समजलं का? तर या पद्धतीने याला ऑब्टेन करायचं. आता बघा, आपण ह्या भागामध्ये अगदी कमी वेळात 2 प्रश्न पाहिले. तर हा मॅथमॅटिकल पार्ट एकदम सोपा आहे. तर ह्या सगळ्याची सर्किट डायग्रामची नीट प्रॅक्टिस करा. एक सिरीज लक्षात ठेवा, बॅटरी, की, रेहोस्टॅट हा सिक्वेन्स नीट लक्षात ठेवा. डायग्राम खूप वेळा काढून बघा. रायटिंग प्रॅक्टिस ही खूप इम्पॉर्टंट आहे आणि हे मॅथमॅटिकल मी जे लिहिलं याची पण रायटिंग प्रॅक्टिस करा. पटकन अभ्यास करायला हे तुम्हाला खूप उपयोगी आहे. जर व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट टाकायला कंजूसी करू नका. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील. ऑल दी बेस्ट फॉर युअर स्टडी अँड थँक्यू फॉर वॉचिंग दिस होल व्हिडिओ.